आता आपण एक एक पान गळावयाच्या वाचनाला आणि ओव्हरऑल ते टेक्स्ट समजून घ्यायला सुरुवात करूया. त्याच्यातली तिसरी जी लघु कादंबरी आहे, कारावासातून पत्रे, पहिली, दुसरी मध्यलटपटीत आणि तिसरी एक एक पान गळावया. साधारणतः पाठपोट जर म्हटलं तर एक 70 एक पानं आहेत पाठपोट, आणि तसं जर म्हटलं तर मग 35 एक पानं. छोटी कादंबरी आहे तशी. ठरवलं तर ही 2 तासात वाचून होते. आज आपण 1.5 ते पावणे 2 तास याचं वाचन करणार आहोत आणि मग त्याच्यावरती उद्या बोलणार आहोत. आणि आत्तासुद्धा जिथे जिथे मला काही बोलावंसं वाटतं आहे, जिथे मला काही तुमच्या शंका असतील असं वाटतं आहे, त्यावर आपण बोलू. आणि हे झालं की ऑनलाईनचे जे ऑफलाईनचे विद्यार्थी मला इथेच विचारू शकतात. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर ते आपल्या ऑफिसच्या फोनवर फोन करून माझ्याशी बोलू शकतात. काय म्हटलं बघा, तुमच्या समोरही टेक्स्ट आहे असं मी गृहीत धरतो. सकाळी 10:30च्या सुमारास फोन वाजला तेव्हा राधा हातात पिशवी घेऊन नुकतीच बाजारातून आली होती. फोन उचलल्यावर माथुरचा आवाज ऐकला. वाटलं विसरला वाटतं माधव काही कामाची फाईल घरी. पण माथुर चाचरत म्हणाला, बाईजी प्लीज़ आई एम सॉरी, साहब की तबीयत एकदम बिगड़ गई, उनको अस्पताल भेजना पड़ा, मैं संत सिंह को भेजता हूँ, आप चली आइए वहाँ. मग आता इथं या पहिल्या 4 ओळींमध्ये आपल्याला काय जाणवतं आहे की राधा नावाचं पात्र आहे. मग लगेच ही नोंद जी आहे ना आपल्या नोट्समध्ये, आपल्या A4 पेजमध्ये ही सुरू करायला पाहिजे की मॅथमॅटिकल स्टडी, की पात्र राधा नावाचं पात्र आहे. फाईन. आणखी दुसरं काय आहे, माधव नावाचं पात्र आहे. आणि हे जे काही आहे हे साध्या भाषेमध्ये जर बघितलं तर काय नवरा बायको आहे तेवढं आपल्याला कळतं. आणि एक फोन येतोय की माधवची तब्येत बिघडली आहे हे कळतंय. मग आता इथं आपल्याला आणखी काय समजून घेणं अपेक्षित आहे, निवेदनाची पद्धत. निवेदन म्हणजे काय, कुठलाही लेखक जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगतो, एखादी कथा आपल्याला सांगतो, तर त्याचं निवेदन हे साधारणतः 2 प्रकारचं मानलं जातं. निवेदन हे 2 प्रकारचं मानलं जातं. पहिल्या प्रकारचं निवेदन आहे ज्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये प्रथमपुरुषी निवेदन असं म्हटलं जातं. प्रथमपुरुषी निवेदन म्हणजे काय, समजा मी तुम्हाला सांगितलं की मी त्या दिवशी बाजारात गेलो होतो. बाजारात गेल्यानंतर मला हापूस आंबे घ्यायचे होते. मग मी त्या आंब्या विक्रेत्याला विचारलं की काय डझन दिले तुम्ही. मग तो म्हणाला की हे 1000 रुपये डझन आहेत. मग मी त्याला म्हणालो की जरा 900 रुपयाने लावता का. हा आमचा संवाद झाला, हा मी तुम्हाला सांगितला. ह्याच्यामध्ये ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही प्रथमपुरुषी निवेदनात सांगितली. ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही प्रथमपुरुषी निवेदनात सांगितली, बरोबर आहे. निवेदन म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगणे इतका साधा अर्थ आपण घ्यायचा आहे सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पायरंट म्हणून. हाऊ आय एम टेलिंग यू, कशा प्रकारे मी सांगतोय, हे प्रथम पुरुषी झालं की मीच माझी गोष्ट सांगतोय. म्हणजे समजा इथं म्हटली असते ना की सकाळी 10:30च्या सुमारास फोन वाजला, मग राधा म्हणते की मी हातात पिशवी घेऊन नुकतीच बाजारातून आले होते. फोन उचलल्यावर मला माथुरचा आवाज ऐकू आला. मला म्हणजे राधा जर ही गोष्ट तुम्हाला सांगते तर त्याला काय आपण म्हणतो, प्रथमपुरुषी निवेदन. जर माझी मगाशीची बाजारातली गोष्ट मी तुम्हाला अशी सांगितली की स्वप्नील शेळके त्या दिवशी बाजारात गेले होते आणि तिथे त्यांना एक आंबा विक्रेता दिसला, त्यांना हापूस आंबे घ्यायचे होते. त्यांनी आंबा विक्रेत्याला विचारलं की काय डझन दिलेस. आंबा विक्रेता त्यांना म्हणाला की 1000 रुपये डझन. तेव्हा त्याला शेळके म्हणाले की नको, मला 900 देतोस का. निवेदनाची पद्धत बदलली आहे, गोष्ट सांगण्याची पद्धत बदलली आहे. या प्रकारच्या निवेदनाला तृतीय पुरुषी निवेदन असं म्हणतात. तृतीय पुरुषी निवेदन म्हणजे इथे आपल्याला पहिलं वैशिष्ट्य एक एक पान गळावया या लघु कादंबरीचं लक्षात येतं की निवेदनाची पद्धत ही तृतीय पुरुषी आहे, थर्ड पर्सन ज्याला आपण म्हणतो. आता पुरुष हा शब्द इथं वापरणं, इथे पुरुष हा शब्द वापरणं हे आजच्या सगळ्या ज्याला आपण म्हणतो साहित्याचा जो स्त्रीवादी पद्धतीचा अभ्यास केला जातो की सगळी गोष्ट मग ही काय पुरुषाचीच आहे का, तुम्ही प्रथम स्त्री निवेदन का नाही म्हणत, तृतीय स्त्री निवेदन का नाही म्हणत. त्यामुळं एक तुमच्या भाषेच्या बाबतीत, तुमच्या व्याकरणाच्या बाबतीत, तुमच्या शब्दांच्या निवडीच्या बाबतीत आपण आता थोडंसं ज्याला आपण म्हणतो की जेंडर न्यूट्रल भाषा परिभाषा जी आहे ही आता 21व्या शतकाचं
पावशतक जे आहे ज्याला आपण म्हणतो हे उलटून गेल्यानंतर स्वीकारलेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही IPL बघता, वन डेज बघता, T20 बघता किंवा टेस्ट मॅचेस बघता, तर तिथे बॅट्समन ऐवजी कुठला शब्द घेतला आता? बॅटर्स म्हणतात की नाही. मग बॅट्समन असं म्हणणं आणि बॅटर असं म्हणणं याच्यात काय फरक आहे? बॅट्समन मॅन, की अरे असं कसं म्हणता तुम्ही? मग स्त्रिया पण खेळत नाहीत का? मग तुम्ही स्त्रीला बॅट्समन म्हणणार का? नाही. मग सगळ्यांना बॅटर म्हणावं, म्हणजे जिथे लिंग नावाची गोष्ट जी आहे, पुरुष आहे स्त्री आहे, हे नष्ट होईल आणि एक तिथे एक कॉमन काहीतरी त्या सगळ्याची अभिव्यक्ती होईल, ते एक्सप्रेशन येईल. तसंच मग आता याला प्रथम पुरुषी निवेदन म्हणण्याऐवजी प्रथम निवेदन म्हणतात आणि याला तृतीय पुरुषी निवेदन म्हणण्याऐवजी तृतीय निवेदन असं म्हणतात. म्हणजे पहिलं लगेच आपण नोट्स काढताना हे लिहून ठेवायला पाहिजे की एक एक पान गळावया या लघु कादंबरीच्या निवेदनाची पद्धत तृतीय पुरुषी किंवा तृतीय निवेदन. माझ्याकडे एक आता निवेदनाचं वैशिष्ट्य तयार झालं, लक्षात येतंय? ह्याला म्हणतात आपण अभ्यास करतोय सिव्हिल सर्व्हिसेसचा. गोष्ट तर कळणारच आहे आपल्याला, पण तृतीय निवेदन म्हणजे काय, हे कुठे कामाला येणार आहे, कुठे उपयुक्त ठरणार आहे? ज्यावेळेला आपण रसस्वाद लिहिणार आहोत, ज्यावेळेला आपण प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत, तिथं हे लेखकाची, मग आपल्याला समजा असा प्रश्न विचारला की एक एक पान गळावयाच्या निवेदन शैली जी आहे त्याच्याविषयी स्पष्टता द्या, तर काय लिहिणार? निवेदन शैली कशी भाषा वापरली आहे, तर तृतीय निवेदन आहे. दुसरं, लगेच वाचता वाचता आपल्याला काय लक्षात येतं की प्रमाण भाषा वापरलेली आहे. भाषेचा वापर कसा आहे? प्रमाण भाषा. प्रमाण भाषा आपल्याला पेपर 1 मध्ये पण आहे बघा, स्टँडर्ड लँग्वेज अँड डायलेक्ट्स. प्रमाण भाषा. आत्ता मी तुमच्याशी ज्या भाषेतनं संवाद साधतोय ती कुठली आहे? स्टँडर्ड लँग्वेज आहे ना, मराठीतली प्रमाण भाषा आहे. प्रमाण भाषा म्हणजे काय? जी मराठीच्या सर्व बोली भाषेत बोलणाऱ्या लोकांना जोडते. साधी तिची व्याख्या काय? स्टँडर्ड लँग्वेज आहे. मी जर तुमच्याशी, माझं मूळ गाव आहे ते आजचा अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर, मी नगरी बोली भाषेत तुमच्याशी बोलायला लागलो तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. किंवा मी जर समजा जळगावचा असेल तर मी अहिराणीमध्ये बोलायला लागलो तर ते तुम्हाला कळणार नाही. मी विदर्भाचा असेल तर मी वराडी भाषेत बोलेल तर ते तुम्हाला कळणार नाही. लक्षात येत आहे? मी मालवणी बोलायला लागलो तर ते तुम्हाला कदाचित काहींना कळेल, काहींना कळणार नाही. म्हणजे ह्या ज्या काही बोली भाषा आहेत याचा वापर न करता एक सर्वांनी मिळून एक भाषा जी ठरवली आहे, साध्या भाषेत तिला आपण पुस्तकी भाषा म्हणू शकतो, काही याच्यामध्ये तिची हेटाळणी करताना तिला सदाशिव पेठी भाषा असं पण म्हटलेलं आहे किंवा तिला पुणेरी भाषा असं पण म्हटलेलं आहे. ते सगळं डिटेल आपण पेपर 1 मध्ये शिकूया. आत्ता मी कुठल्याही अकॅडमिक जार्गनमध्ये जात नाही, आत्ता मी कुठलाही जडजड शब्द वापरत नाही आहे आणि हे मी जाणीवपूर्वक करत नाही आहे, कारण आपल्याला हळूहळू तिथपर्यंत पोचायचं आहे, आणि कदाचित त्याच्या अलीकडेच तुमचं सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर जो आहे तो राहतो आणि सक्सेस त्याच्या अलीकडेच राहतं. हा माझा गेल्या 3-4 वर्षातला तर अनुभव आहेच मराठी साहित्याच्या बाबतीत. तर त्यामुळं भाषा शैली जी आहे, निवेदनाची भाषा कुठली आहे याच्यामध्ये? प्रमाण भाषा. म्हणजे पहिलं एक मला वैशिष्ट्य मिळालं भाषेचं की हे निवेदन तृतीय पुरुषी निवेदन आहे किंवा तृतीय निवेदन आहे. दुसरं प्रमाण भाषा. आता इथं का प्रमाण भाषा म्हटलं आहे? आपल्याला उद्धव शेळकेंचं पुस्तक आहे शिळान आपल्या सिलेबसमध्ये, तर ते जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये वराडीचा वापर केलेला आहे. अमरावती आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या त्या भाषेचा, वराडी बोलीचा वापर केलेला आहे. मग तिथे काही इथे असा वापर आहे का? नाही. इथे स्टँडर्ड लँग्वेज, म्हणजे ज्याला आपण निवेदनाचं वैशिष्ट्य म्हणतो स्टँडर्ड लँग्वेज, प्रमाण भाषा. पहिलं आहे तृतीय पुरुषी निवेदन आणि दुसरं आहे प्रमाण भाषेमधलं निवेदन. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं एक एक पान गळावयाच्या निवेदन शैलीवर सांग मला 2 मुद्दे, हां तृतीय पुरुषी निवेदन आहे सर आणि प्रमाण भाषेतलं निवेदन आहे, ह्याला मार्क आहेत. नुसतं वाचणं म्हणजे वाचायचं कसं हे सांगण्याकरताचा एक्सरसाइज. गोष्ट कोणी पण सांगेल तुम्हाला, पुस्तक वाचायला बसलं तर तुम्हाला एक 9वी-10वीचा मुलगा पण सांगेल काय घडलं याच्यामध्ये. लक्षात येतंय काय आपल्याला त्याच्यातून अभिप्रेत व्हायला पाहिजे, काय काय मुद्दे. आणि मी मगाशी म्हणालो तसं की आता हे करूनच सांगता येतं. जसं एसे रायटिंग सेशनमध्ये मी करतोय, नवीन मुलांच्या काय लक्षात येत नाही की असे करावे तसे करावे, पण कसं ते करून द्या, करून दाखवा, आमच्याकडून करून घ्या, या लेवलला हे सगळं आलंय आणि तेच आता आपण करतोय. आणि त्याचीच तर ती फीज आहे ना. फीज कसली आहे? कारण आता सगळंच बदललं आहे. म्हणजे ChatGPT आल्यानंतर किंवा AI आल्यानंतर, सगळं माहितीचा भडीमार झाल्यानंतर आता माहिती देणं हे काम नाही राहिलं आहे, तुमच्याकडून ते करवून घेणं हे काम जे आहे ते शिक्षकाचं, मला असं वाटतं की ट्रेनिंगचं जे स्वरूप आहे ते बदललं आहे. सो शैलीवर आपण काही आता बोलूया.
काय म्हटलंय? माथुर चाचरत म्हणाला, बाईजी प्लीज आई एम सॉरी, सबकी साहब की तबीयत एकदम बिगड़ गई, उनको अस्पताल भेजना पड़ा, मैं संत सिंह को भेजता हूँ, आप चली आइए वहाँ. म्हणजे आपल्याला माधव राधा नवरा बायको आहेत इतकं कळलं. पात्रांची नावं लगेच पाठ करून दुसरं एक पेज लगेच घालायला पाहिजे. एक एक पान गळावयामधली पात्र. पाठांतर खूप गरजेचं आहे. आणि पाठांतर म्हणजे फक्त घोकमपट्टी नाही, ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीचं पाठांतर गरजेचं आहे. की राधा माधव, मग हे पुढे लक्षात ठेवण्याची गरज नसते. जसं मी नेहमी म्हणतो ना की बाबा शाहरुख खानचं काय नाव असतं हिंदी फिल्ममध्ये, राहुल कोण आहे? हां राहुल, नाम तो सुना होगा. मग हे आपण असं लिहितो का? शाहरुख खानचे नाव राहुल असे होते, सलमान खानचं नाव प्रेम असे असते, असं लिहितो का आपण? आपण लिहित नाही का? आपल्याला ते ऑर्गॅनिकली पाठ होतं. आपण म्हणतो की अरे सलमान असेल ते प्रेम आहे, शाहरुख असेल तर राहुल आहे, हे मला लक्षात आहे, बरोबर आहे. आय थिंक ऋतिक रोशन असेल तर ते रोहन आहे बऱ्याच याच्यात. तर ते हे जे काही आहे हे मला पाठ आहे. मग मी पाठांतर केलं का? घोकलंय का? की 10 वेळा लिहि बरं. कुछ कुछ होता है मध्ये शाहरुख खानचं नाव राहुल असं असतं. असं आहे का की केथरीजीमध्ये नाव राहुल? असं नसतं. आपल्याला ते ऑर्गॅनिकली. पाठांतर म्हणजे घोकमपट्टी नव्हे. पाठांतर म्हणजे एखादी गोष्ट समजून घेता घेता तिचा बाय प्रॉडक्ट म्हणून ती लक्षात राहते, अशा पद्धतीने ती समजून घेतली जाते. पण हे साईड बाय साईड करत राहायचं की राधा ओके मला कळलंय, माधव. हा जो एक्सरसाइज आहे ज्यांनी हे वाचलंय त्यांनीही करायचं आहे. मी मगाशी आत्ताच म्हटलोय मी वाचून झालेलं आहे सर माझं पाठ आहे, नाही, हा करायचा आहे एक्सरसाइज. आणि आज हा आपण सोबत करणार आहोत आणि असं 19 पुस्तकांच्या बाबतीत करणार आहोत, पेपर वनच्या बाबतीतही करणार आहोत. मला कितीही वेळ द्यावा लागला, इन्व्हेस्ट करावा लागला, तरीही मी ते करत राहणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत करणार आहात. तेव्हाही तिला एकदम धसका चिंता वाटली नव्हती, म्हणजे काळजी वाटली होती. पण म्हणाली 60ला वय आलेलं असेल काहीतरी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वार्धक्याच्या उंबरठ्यावर असणारं जोडपं. वार्धक्याच्या, आणि हे जे मी बोलतोय ना, बोलता बोलता माझ्या तोंडातनं जे शब्द येत आहेत हे तुम्ही लिहायला पाहिजेत. वार्धक्याच्या उंबरठ्यावरचं जोडपं आहे. म्हणजे म्हातारपण येतंय, जवळ येतंय, 60च्या हे आहे ना की आता 60ला असं होणारच. गेल्या वर्षी लहानसा हार्ट अटॅक येऊन गेलेला होता. शिवाय माधवला ब्लड प्रेशरही होतंच जरा जास्ती. गाडी आली तेव्हा ती आत बसली, नेहमीच्या सवयीनं पुढंच बसली. संत सिंगला डोळे पुसताना पाहिला तेव्हा मात्र छातीत धाडकन वाजलं. श्वास आत येता येता थांबला. तो म्हणाला सिरियस है कुछ. मग तिचे हातपाय एकदम थंडगार पडले, कापायला लागले. हॉस्पिटलच्या दारातून संतसिंगच्या हाताला धरून लटपटत ती गेली आत. खोलीच्या दारात डॉक्टर होते, शंकरन. गेल्या वर्षी तिचं अपेंडिक्स त्यांनीच काढलं होतं. नकळत मनात परत नोंद झाली त्यांच्या कान्या डोळ्यांची. सर्जन कसा बुवा काम करतो काना डोळ्यानं, तिला पाहून ते पुढं झाले. प्रसंग कुठला आहे आणि आपलं जे पात्र आहे राधा नावाचं, तिच्या मनामध्ये येणारे विचार कुठले आहेत? म्हणजे ज्याला आपण एका पातळीवर ॲब्सर्ड असं म्हणतो, ॲब्सर्डिटी, विसंगती ज्याला आपण म्हणतो. निवेदनाच्या बाबतीत हे लिहून ठेवायला पाहिजे. एक एक वैशिष्ट्य जे मला जाणवतंय की अरे हे विसंगती आहे. एका पत्नीच्या नवऱ्याला अत्यंत आणीबाणी सदृश परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय. ड्रायव्हर आलेला आहे, तो डोळे पुसतो आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि राधा म्हणते की मला त्याच्या डॉक्टरच्या कान्या डोळ्यांचा विचार आलाच मनात की कसा बुवा सर्जन, शल्यविशारद कसा बुवा काम करत असेल काना डोळ्यांनी, हा विचार आला. म्हणजे माणसाच्या मनामध्ये येणारे विचार हे तळहयात सुसंगत असतात का? आशयाच्या पातळीवर, म्हणजे 2 पातळीवर आता आपण बोलतोय. एखाद्या साहित्यकृतीची चिकित्सा करताना आपण 2 पातळीवर बोलत असतो. एक असतं तो तुमचा आशय आणि दुसरी असते ती तुमची अभिव्यक्ती, ज्याला आपण कॉन्टेंट असं म्हणतो, आणि दुसरं असतं तुमचं एक्सप्रेशन, इंग्रजीमध्ये कॉन्टेंट आणि एक्सप्रेशन.
की आशय काय सांगतोय आणि अभिव्यक्ती कशी केली आहे. मग अभिव्यक्तीच्या बाबतीत आपण बोलतोय की तृतीय पुरुषी आहे, प्रमाण भाषा आहे. आणि आशयाच्या बाबतीत आपण म्हणतो की अरे हे पात्र विसंगतीने भरलेलं आहे ना. लाईफ इज फुल ऑफ पॅराडॉक्सेस. एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की खूप वेगवेगळ्या विरोधाभासी प्रवृत्तींनी मानवी मन भरलेलं असतं. आणि त्याचीच अभिव्यक्ती आहे की राधाच्या डोक्यामध्ये ते येते की कसं हा सर्जन काम करत असेल. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये असे अनेक मुद्दे असतात. म्हणजे समजा मराठीमध्ये ऋषिकेश गुप्ते नावाचा एक महत्त्वाचा लेखक आहे. त्यांची दंशकाल नावाची एक मराठीतली महत्त्वाची कादंबरी आहे. ऋषिकेश गुप्ते दंशकाल राजहंस प्रकाशनाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये तुम्हाला असे काही प्रसंग दिसतील की काही वडिलांचा मृत्यू झालेला आहे, काही घरातल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि जो कोण त्या कादंबरीचा प्रोटॅगनिस्ट आहे म्हणजे प्रमुख पात्र आहे, त्या प्रोटॅगनिस्टला त्या 10व्याच्या श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये त्या वाफाळत्या भाताविषयीची वासना जागृत झालेली आहे. म्हणजे एका बाजूला पराकोटीचं दुःख आणि त्याच वेळेला मानवी मनामध्ये येणारी उर्मी, मग ती भूक असेल, तहान असेल, ज्या काही नैसर्गिक सगळं जे उद्दीपन आहे ते असेल, हे सगळं आणि प्रसंग. म्हणजे मानवी जीवन हे सुसूत्रता त्याच्यामध्ये नसते का? मानवी जीवन हे एकरेशीयच असतं असं आहे का? नाही. असा विचार येणं, कारण मानवी विचार हे कुठेही वाहतात, अशा पद्धतीनं हे सगळं दिसतंय आपल्याला. जे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आत्ता वाटतं तो हा आहे की कसा का बुवा काम करतो सर्जन काना डोळ्यानं. आणि लगेच मग काय आहे की विसंगती, एक वैशिष्ट्य आपल्याला इथं काय जाणवलं आणि लगेच ते नोट करून ठेवायला पाहिजे की वाक्य की माधवला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सर्जनच्या कान्या डोळ्याविषयीचा पहिला विचार येणं, हेही राधाचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. हे नोंद करून ठेवायला पाहिजे. राधाचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे की आहे. आणि आधीचं जर तुम्ही 4 वाक्य बघितलं की गेल्या वर्षीच अटॅक येऊन गेलेला आहे, 60ला वय आलेलं आहे, असेल बुवा काहीतरी, म्हणजे ती अचानक पॅनिकही होत नाही आहे. अत्यंत तटस्थ स्कोरडी वाटलेली राधा जी आहे तिचं दर्शन आपल्याला सुरुवातीला घडतं की हां रॅशनल, तार्किक असते असं वाटतं. जगण्याकडे फार भावनिक न होता बघणारी राधा, तिचं दर्शन पहिलंच आपल्याला असं होतं. किंवा असंही असो, मग इतर काही स्त्री असेल तर आपण बघतो की नाही आपल्या आजूबाजूला की अरे नवरा याच्यात जागेवरच हंबरडा फोडलाय. आपण बघतो हॉस्पिटलमध्ये नातेवाईक भेटायला येता येता गेटमधूनच रडत येतात. म्हणजे माणूस गेलाय की काय असंच वाटायला लागतं. करेक्ट आहे की नाही? असं होतं की नाही? तर तसं नाही आहे. गेला एक कामनेस आहे पर्सनॅलिटीमध्ये सुरुवातीला जो दिसतोय, जो जाणवतोय आपल्याला पहिल्या 4 ओळींमध्ये. मी जाणीवपूर्वक पुढचं काही बोलत नाही. मी हे पुस्तक किती 100 वेळा 200 वेळा वाचलेलं आहे. मला फर्स्ट हँड वाचक म्हणून काय एक्सपिरियन्स येतोय, अरे असं होतंय. म्हणजे एक प्रकारची तटस्थ स्वभाव आहे, एक प्रकारचा एक कामनेस आहे, एक प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये शांतता आहे आणि विसंगती पण आहे. हे स्वभाव वैशिष्ट्य माझ्या मग राधाविषयीचं एक पेज घालायला पाहिजे की एक शांतता आहे, एक धीरगंभीर प्रवृत्ती आहे, पण ती विसंगतीने भरलेलं आहे. राधाचं पहिलं स्वभाव वैशिष्ट्य. इथं सगळंच बोर्डवर मी लिहिणार नाही. सोशल सायन्सेसमध्ये मॅथमॅटिक्स सारखं नसतं हे गणित सोडवलं. माझ्या तोंडातून येणारे शब्द जे ते तुम्ही किती टिपू शकता. म्हणून वॉच टाईम ऑनलाईनच्या लोकांना तिप्पट दिलेला आहे की तुम्ही ते बघू शकता 3 वेळा. लक्षात येतंय की विसंगतीने भरलंय, एक तटस्थता आहे. काय म्हटलंय, तिला पाहून ते पुढं झाले, संतसींच्या हातून तिला जपून त्यांनी सावरली. कुणीच काही बोललं नाही, तिला दारातून दिसली कॉटवर माधव, चेहरा उघडा आणि चेहऱ्यावर फक्त मृत्यू. शंकेला जागाच नव्हती, कितीही आजारी, बेशुद्ध, पण जिता माणूस असा दिसत नाही. जिता माणूस. मग आता इथं भाषा शैली बघा. जिता माणूस, इथं कुठला शब्द वापरलाय गौरी देशपांडेंनी? जिता माणूस. जिवंत माणूस नाही म्हटलंय त्यांनी. म्हणजे काही ठिकाणी प्रमाण भाषेची वाट जी आहे ती सोडली आहे बघा. हे टिपायला पाहिजे. म्हणून मी जे म्हणतो ना की जी पुस्तकं आपल्याला 19 पुस्तकं लावली आहेत तीच इतकी होतात आणि त्याच्याच इतक्या बारकाव्यांमध्ये आपण जाणं UPSCला अपेक्षित आहे की इतर पुस्तकं वाचायची गरजच नाही आहे. ह्यालाच परत प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी हातात येईल असं, आणि तेच तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे. जिता माणूस असा दिसत नाही. म्हणजे भाषेच्या वापराविषयी जर आलं, निवेदनाची शैली स्पष्ट करा. गौरी देशपांडेंच्या निवेदनाची वैशिष्ट्ये लिहा. एक पान गळावा या लघु कादंबरीच्या आधारे.
प्रमाण भाषेचा वापर पण काही ठिकाणी अचानक जितासारखा शब्द आढळतो, जो बोली भाषेतनं आलेला आहे. जिताय का मेलाय आपण नाही का म्हणत, गावाकडची जी ग्रामीण भाषा जिताय का मेला, अचानक येतं. मग अशी संबंध कुठलीही व्यक्ती सतत प्रमाण भाषेमध्ये बोलत राहते का? नाही. आपण मध्येच काय म्हणतो, खूप वेळ झाला, आणि खूपच जर आमच्या नगर भागातलं कोणी भेटलं तर मी काय म्हणणार त्याला, लय वेळ झालाय. लक्षात येतंय की ते अचानक येऊन जाईल. इथं तसंच म्हटलंय, जिता माणूस, की जिता माणूस असा दिसत नाही, हे नोंद करा. त्याचं लगेच पेजेस घालायला पाहिजे. राधा मी जे बोलतोय की त्याची काय कॅरेक्टर्स आहेत, स्वभावाची कॅरेक्टर्स सरांनी काय सांगितलीत. निवेदन, एक एक पान गळावाया या लघु कादंबरीचं निवेदनाची भाषा, प्रमाण भाषा, तृतीय पुरुषी निवेदन, पण कधी कधी बोली भाषेचा वापर. उदाहरणार्थ, जिता माणूस असा दिसत नाही, लगेच पुस्तकामध्ये हायलाईट करून ठेवलं, लगेच नोट्समध्ये करून ठेवलं. लक्षात येत आहे? पुढे पण जिता माणूस असा दिसत नाही, क्षणभर तिला फक्त विलक्षण जिज्ञासा वाटली. पुन्हा विसंगती, पुन्हा ॲब्सर्डिटी. नवरा जो आहे तो मृत झालाय, आणि पुन्हा एक तटस्थता जी तिच्या जगण्याच्या ह्या टप्प्यावर आली आहे. काय म्हणते राधा, की क्षणभर तिला विलक्षण जिज्ञासा वाटली, म्हणजे क्युरिओसिटी वाटली, की असतो कसा मृत माणूस, कसा दिसतो नक्की, कसा लागतो हाताला. म्हणजे झोन आउट ज्याला जनजीच्या भाषेत तुम्ही म्हणताय, की मग ते दुःखाने आहे की तिच्या स्वभावामध्ये ती विसंगती आहे हे कळत नाहीये. पण विसंगती नक्की आहे. ते कान्या डोळ्यांचा सर्जन, आणि माधव मृत झाल्यानंतर पण असा दिसतो मृत माणूस, ही जिज्ञासा निर्माण होणं, म्हणजे जगण्याच्या नियमांना अनुसरणं 100%. हा राधाचा स्वभाव नाही, हे पहिल्यापासूनच अधोरेखित करतात गौरी देशपांडे, की बायकोनं लगेच काय बांगड्या फोडून आता रडायला पाहिजे आणि टाळं फोडायला पाहिजे. तर असं नाही, की त्या सगळ्या रूढ चौकटीपासून वेगळं जाण्याचं स्वातंत्र्य गौरी देशपांडेंच्या नायिकेंना आहे. रूढ जगण्याच्या चाकोरीपासनं एक डायव्हर्जन घेणं, आणि पुरुषाला जे स्वातंत्र्य आहे, मग ते विसंगत विचार करण्याचं असेल, ॲब्सर्डिटीचं असेल, तार्किक विचार करण्याचं असेल, ह्या सगळ्याचं स्वातंत्र्य स्त्रीला पण आहे. तिच्या रूढ चौकटीमध्ये ते होणार नाही, की ती लगेच हंबरडा फोडून धो 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 रडली. असं नाही झालंय, की ती होतंय ते विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते चांगलं वाईट कसंही असेल. गौरी देशपांडेंच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टच म्हटलंय, की स्त्रीवादी म्हणण्यापेक्षा माझ्या लेखनाला मी काय म्हणते, की जे पुरुषाला करता येतंय ते सगळं स्त्रीला करता आलं पाहिजे. मग ते चूक असेल, बरोबर असेल, व्हॉटेवर. हा मुद्दा तिथे येतोय, की पुन्हा एक विसंगती. तर हे नोंद करून ठेवायला पाहिजे. असतो कसा मृत माणूस, कसा दिसतो नक्की, कसा लागतो हाताला, त्याच्या अंगावरची चादर दूर करण्याच्या इराद्यानं तिनं एक पाऊल पुढे टाकलं सुद्धा, आणि मग बंद पडलेली संवेदना तिला झटकन डसली. बंद पडलेली संवेदना तिला झटकन डसली, की इतक्या वेळ, इंग्रजीमध्ये जो शब्द आहे नम, NUMB, नम, बंद पडलेली संवेदना, काहीच जाणवत नाही, तिला झटकन डसली, की अरे काय करतेस तू. की बघायला, की अत्यंत तिराहित पद्धतीने, की नवराच आहे पण मृत माणूस कसा दिसतो, हाऊ इज डेड बॉडी, हाऊ इट लुक्स. तर हे जे आहे, तर तो जो मुद्दा आहे, की हा मृत माधव आहे, मेला आहे माधव नक्की. सकाळी कब्बशा विसळणाऱ्या तिच्या पाठीला बाय बाय करून गेला तोच तिचा नवरा माधव मेलेला. म्हणजे अत्यंत हळवे पण लगेच, की सकाळी कब्बशा विसळताना, म्हणजे एक चित्रात्मकता आहे, दृश्यात्मकता आहे. निवेदनामध्ये पुन्हा काय आहे, की एक तिसरं वैशिष्ट्य जे आहेत, की दृश्यात्मकता आहे. लक्षात येत आहे? ही दृश्यात्मकता आहे, की लगेच आपल्या समोर चित्र उभं राहतं ना, की निवेदनाचं ते वैशिष्ट्य मानता येतं, की सकाळी दिसतो वाचकाला, माधव दिसतो, की राधा कब्बशा विसळते आणि माधव पाठीला बाय बाय करून गेलेला. म्हणजे जगण्याच्या घाई गडबडीमध्ये नात्यांचं काय होतं, एका वाक्यातनं लेखिका काहीतरी म्हणून जाते, की
गेला आणि आयुष्याचं क्षणभंगुरत्व की गेला माणूस, हे जे काही आहे की तोच तिचा नवरा माधव मेलेला आणि पुढे पुन्हा कधीही, आणि 3 टिंब जे येतात, आणि नकळतच तिनं डॉक्टरांच्या अंगावर भार टाकून डोळे मिटले. त्यांनी तिला धरून खोलीबाहेरच्या खुर्चीत बसवलं, हातात पाण्याचा ग्लास दिला, ती ते पाणी प्यायली. नर्सनं तिला आतून येऊन माधवचं घड्याळ, पेन, डायरी, पॉकेटबुक दिलं. तिनं कसल्याशा पेपरांवर सह्या केल्या, पण खरं म्हणजे तिनं काहीच केलं नाही. तिला ठाऊक होता तो फक्त चादरीबाहेर दिसणारा निळा मृत चेहरा तो तेवढा खरा होता, बाकी सगळे भास. म्हणजे वास्तवाची जाण येईपर्यंत, दुःखाच्या, आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगामध्ये वास्तवाची जाण होण्याकरता व्यक्तीला लागणारा वेळ आणि त्याचं प्रत्येकारी दर्शन गौरी देशपांडे इथे घडवतात. जे वाक्य मी बोलतोय ना, ही महत्त्वाची, ती लिहून घ्यायला पाहिजेत. आत्यंतिक दुःखाच्या जाणीवेनं सुद्धा माणसाच्या संवेदना ज्या आहेत त्या तात्पुरत्या बोथट होऊ शकतात. याचं प्रत्येकारी चित्रण आहे एक प्रकारचं जे आहे की राधा ही तिच्या भावनिकतेचं दर्शन पण आपल्याला घडतं की बाकी सगळे भास. माथुरनं येऊन सांगितलं मुलांना फोन केले आहेत, म्हणजे आता त्यांची अपत्य येत आहेत सगळी त्या याच्यामध्ये. सगळी 12च्या विमानानं निघून 2-2:30 वाजे तो पोचतील. वेटिंग रूममध्ये 2-3 कुणी मंत्री, त्यांच्या बायका, माधवचे सहकारी येऊन तिला काही काही म्हणून गेले. म्हणजे मंत्री म्हणजे एका अर्थानं एखाद्या वरिष्ठ पदावरची व्यक्ती आहे माधव, हे आपल्याला ध्वनीत होतं. त्याने आपल्याला वाङ्मयीन याच्यात काही फरक पडत नाही, बट ॲटलिस्ट आपल्याला पात्रांचं सामाजिक स्थान, आर्थिक स्थान हे आपल्याला याच्यातनं कळतं. माधवचे सहकारी येऊन तिला काही काही म्हणून गेले, त्यांचं बोलणं ऐकूनही तिला समजत नव्हतं. एकदा ध्यानीमनी नसता वळून हातातली चावी माथुरला ती देऊन ती म्हणाली, घरी जाऊन पहा, बाजार करून आणलेल्या पिशवीत आईस्क्रीम होतं, लिव्हिंग रूमच्या गालिच्यावर वितळलं असेल सगळं. त्यानं आ वासून पाहिलं तेव्हा तिच्या ध्यानात आलं की असं काही म्हणायला नको होतं आपण आत्ता, पण आईस्क्रीम वितळलं असेल हे तर खरंच विसंगती, ॲब्सर्डिटी. परत की मध्येच ज्याला आपण म्हणतो की त्या भावनेच्या आतबाहेर करत राहणं, ती जी दोलायमानता आहे राधाची, की माथुर हा जो काही आहे सहाय्यक, की बाजारात गेलेली राधा आणि आईस्क्रीम आणलं असेल तर ते दिवाणखान्याच्या याच्यावर गालीच्यावर वितळलं असेल आणि ही चावी जरा बघा. म्हणजे मगाशी जे की कान्या डोळ्यांचा सर्जन किंवा मृत व्यक्ती कशी दिसते असं असतं प्रेत, किंवा आईस्क्रीम वितळलं असेल. म्हणजे निवेदनामध्ये आणि राधाच्या एकंदरीत स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये आपण लिहू शकतो की विसंगती दिसणं, एक जगण्याच्या बाबतीत एक काय चालू आहे याच्यापासून तुटणं आणि ते एक्सप्रेस करणं, त्याची अभिव्यक्ती करणं, हे जे काही हे उदाहरणं आपल्याला आता घेता येतील आणि हे लिहून ठेवायला पाहिजे लगेच. विसंगतीचे मुद्दे. 12:30-1 वाजले तेव्हा ती चटकन उठून उभी राहिली. मनात आलं जेवण करायला हवं, माधव यायची वेळ झाली. म्हणजे भास होणं ज्याला आपण म्हणतो. कोणीतरी म्हणालं काय हवं बाईजी, तेव्हा आजूबाजूला बघून ती परत मटकन खाली बसली. दुःख सहन न होणं जे आहे. मग तिला आठवलं मुलं यायची 2ला आणि तिनं मनगटाकडं पाहिलं, तिथं 2 घड्याळं, एक तिचं आणि एक माधवचं. नकळत ते तिनं हातावर चढवलं होतं. त्याच्या 50व्या वाढदिवसाला 3 मुलांनी मिळून दिलं होतं. मोठं महागडं प्लॅटिनमच्या जाळीदार पट्ट्यांचं, निळ्याभोर चेहऱ्याचं ओमेगा. आता थोरल्या नातवंडासाठी ठेवावं जपून, ती मनात म्हणाली. आणि मग तिला एकाकी रडू फुटलं. दोन्ही हातात चेहरा धरून ती अगदी हुंदके देऊन रडायला लागली. नर्स रडणं ऐकून आतल्या डिस्पेन्सरीमधून बाहेर आली आणि तिच्या पाठीवर थोपटू लागली. रडतानाही तिला वाटून गेलं आपण मख्ख बसायचं टाकून रडायला लागलो, ह्याचं साऱ्यांनाच हायसं वाटलेलं दिसतं.
टिपिकल गौरी देशपांडे इथे येतात की आपण मख्ख बसायचं सोडून आता रडायला लागलो ह्याचं साऱ्यांनाच हायसं वाटलेलं दिसतं. स्त्रीची उपजत भूमिका आपण काल एसेला पण सुरुवात केली बघा. स्त्रीनं काय करावं, सिमॉन द बोवाचं स्टेटमेंट आपण काल बघितलं ना की स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते. नवरा मेल्यानंतर जे आहे रडणं हा जो मुद्दा आहे, आणि साधं सुद्धा रडणं नाही तर हंबरडा फोडून रडणं. आणि आधी राधा जी आहे ही आधीचंही मी ठेवलंय, हे जर कोणाला त्याचं स्नॅपशॉट वगैरे काढायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर की रडत नाहीये, मख्ख बसून दुःखाला प्रतिसाद देण्याची जी पद्धत आहे राधाची, आणि ती अचानक जेव्हा रडायला लागते तेव्हा लक्षात येतं की तिचं म्हणणं आहे की लोकांना बरं वाटलं. आणि ह्याची जाणीव राधाला असतं, म्हणजे तिच्यामधला जो अवेअरनेस आहे, की अच्छा म्हणजे यांना हवं आहे की मी रडायला पाहिजे. स्त्रीची काय भूमिका असायला पाहिजे, एखाद्या गोष्टीवरची प्रतिक्रिया तिची काय असायला पाहिजे, ह्यावरचं एक प्रकारचं पुरुष सत्ताक काय व्यवस्था असते याच्यावरची ती कमेंट आहे. आपण मख्ख बसायचं टाकून रडायला लागलो याचं साऱ्यांनाच हायसं वाटलेलं दिसतं. अवघडून उभे असलेले माथुर आणि संतसिंगही मग जरा हलकेच खुर्च्यांवर बसले. रडून आता हलकं होईल मन असं वाटलं होतं तिला, पण स्वतःच्या हुंदक्यांच्या उमाळ्यानं तिला जास्तच रडायला येत राहिलं. आवरेच ना, पोटातून ढवळून येत होतं रडं, आणि मनात तर सारखं वाटत होतं हे आपण मनातून रडतोय ना. दिस इज गौरी देशपांडे. जगण्याला पूर्ण पारदर्शी पद्धतीनं पाहणारी व्यक्ती आहे राधा. आणि हे सत्य आहे. अनेकदा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यानंतरचं जो दुःखाचा सगळा आवेग आहे तो आपण सामाजिक रीतिरिवाजांच्या भयानं शोक कसा व्यक्त करतो, आणि खरंच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तो शोक करण्याची ती पद्धत योग्य आहे का, की आपण समाजाला साजेसं असं रडतो, ह्याचं परीक्षण राहणं स्वतः बाबतीत अत्यंत चिकित्सक असणारी राधा आहे. म्हणजे सुरुवातीचं जे तिचं तार्किक विचार करणं आहे, तर्कवादी विचार करणं आहे, स्वतः बाबतीतलं चिकित्सक असणं आहे, स्वतःची चिकित्सा करत राहायची की मी हे करते हे बरोबर आहे का चूक आहे, विसंगती नावाची जी गोष्ट आहे, आणि स्वतःच्या वर्तनाचं प्रामाणिक निरीक्षण करण्याची तिची वृत्ती आहे. स्वतःच्या वर्तनाचं प्रामाणिक निरीक्षण करण्याची तिची वृत्ती आहे. राधा काय आहे? राधा या मध्यवर्ती पात्राविषयी काही बोलायचं ठरलं तर आपल्याला ह्या गोष्टी आशयाच्या पातळीवर बोलता आल्या पाहिजेत. की हे आपण मनातून रडतोय ना, का या रडायला यायला हवंय म्हणून रडतोय? या क्षणी नक्की दुःख किती वाटतंय खरं तर आपल्याला? या क्षणी नक्की दुःख किती वाटतंय खरं तर आपणाला? मुलं तर आता येणारच 5 मिनिटात, म्हणून तर नाही ना रडत आपण. स्वतःच्या मध्ये काही अप्रामाणिकपणा आहे का? म्हणजे याचा संबंध राधा आणि माधवच्या प्रेमाशी नाही आहे. याचा संबंध राधा आणि माधवच्या प्रेमाशी नाही आहे. शी इज नॉट क्वेश्चनिंग द इमोशन, शी इज क्वेश्चनिंग द एक्सप्रेशन. हा महत्वाचा मुद्दा आहे. राधा इथं प्रश्नांकित तिच्या आणि माधवच्या प्रेमसंबंधांना किंवा एकमेकांच्या जिव्हाळ्याला ती प्रश्नांकित करत नाही आहे, तर त्या प्रेमसंबंधांसाठी समाजमान्य अशी अभिव्यक्ती आपण देत नाही आहोत का, किंवा त्या समाजाच्या भीतीने आपण रडतोय का, किंवा आता मुलं येणार आहेत म्हणून आपण रडतोय का, हे स्वतःला विचारण्याचं जे प्रामाणिक निरीक्षण आहे हे राधा करते. की आत्ता आपण काय करतोय, आपल्याला खरंच वाटतंय का रडावं? गौरी देशपांडेंचं लेखन आय ओपनर आहे. म्हणजे जिथे तुम्ही खोटारडे असाल, जिथे तुम्ही पूर्वग्रह दूषित असाल, जिथे तुमच्या आतमध्ये पेट्रियार्की असेल, पुरुषसत्ताक विचारसरणी असेल, जिथे तुमच्या मनामध्ये स्त्रियांविषयीचं एक संकुचित दृष्टिकोन असेल, तुम्ही जिथे स्त्रीचं स्वातंत्र्य नाकारत असाल, तर अशा लोकांना गौरी देशपांडे समजणं पचणं जड जातं. आणि याच्यामध्ये स्त्रिया पण येतात. म्हणजे माझ्याकडे असे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोन्ही प्रकारचे लोक आहेत ज्यांना गौरी देशपांडेंच्या रसस्वादावर किंवा काही प्रश्न लिहायला दिल्यानंतर अत्यंत पुरुषी मानसिकतेतलं उत्तरं जी आहेत ती येतात.
की काय आहे बाबा, हे काय चाललंय, बाई नवरा मेलाय तर बाईनं रडणं अपेक्षित आहे, हे काय आहे. या क्षणी नक्की किती दुःख वाटतंय खरं तर आपणाला. खरं म्हणजे रडणाऱ्या नव्हेत आपण. म्हणजे सुरुवातीपासून जो मुद्दा आहे की अत्यंत तार्किक आहे राधा आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न आहे. कधी रडू येत नाही कशाचं, मृत्यूशी काहीही पहिली गाठ नव्हती. 50शी उलटलेल्या माणसाची आधीच्या पिढीची सारी गेलेली असतातच की. 50शी उलटलेल्या माणसाची आधीच्या पिढीची सारी गेलेली असतातच की. आई वडील, काके मामे, सासू सासरे, एक चुलत भाऊ सुद्धा. पण असं आपल्या बरोबरीचं सारं आयुष्य बरोबर काढलेलं आपलं माणूस गेलं हे पहिलंच. भाऊ बहीण धाकड होते अजून. माधव पहिलाच असा चटकन न सांगता गेला आणि आपण राहिलोच की. अशा दुःखी विचारानं मग तिला हंबरडा फोडण्या इतकं रडू आलं. आवरेनाच तेव्हा मग नर्सकडे तिने केविलवानं पाहिलं. काय हे प्रदर्शन, इतका ताबा नाही स्वतःवर. म्हणजे स्वतःविषयीची सतत चिकित्सा, स्वतःचं सतत प्रामाणिक परीक्षण आणि स्वतःचं सतत मूल्यमापन. राधाची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे रडताना विचार करायचा की समाजाला हवंय म्हणून रडतोय का, आजूबाजूच्यांना हायसं वाटावं म्हणून रडतोय का, आता 5 मिनिटात मुलं आपली भेटायला येणार आहेत आणि आपले वडील वारलेत आणि आई रडत नाहीये म्हणून रडतोय का. आणि नंतर नर्स आपल्याकडे बघतीये तर काय की इतका ताबा नाही स्वतःवर. म्हणजे अशा परिस्थितीतही स्वतःवर ताबा असण्याची इच्छा असणारी राधा आहे. पण नर्सनं मायेनं तिचे केस मागं सरून आपल्या रुमालानं तिचं तोंड पुसलं. संतसिंग आणि माथुरही आपले डोळे पुसत राहिले. अशा अगदी योग्य वेळी टॅक्सी बाहेर थांबली बाहेर आणि मुलं आत आली. थोरली लेक आई करून गळ्यात पडली. धाकटी तिला थोपटत शेजारी बसली. मुलगा पायाशी. 3 नवीन महत्त्वाच्या पात्रांचा समावेश जो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याची ट्री डायग्रॅम लगेच करून ठेवायला पाहिजे की राधा, माधव, 2 मुली आणि 1 मुलगा. त्यांच्या रडण्याला तोंड देता देता तिचं रड पार आटलं. अंबुजानं तर इतका हल्लकल्लोळ केला की तिला आवरताना राधाला जरासा रागही आला. मगाशीचाच मुद्दा, विसंगती, की मुलगी रडतीये वडील गेल्यामुळं आणि राधा म्हणते की इतका हल्कल्लोळ केला की तिला आवरताना राधाला राग आला. दुःखद प्रसंगामध्ये कधी कधी ह्युमर क्रिएट होतो. वेदनादायक प्रसंगांमध्ये कधीतरी आहे ना की वेदना जेव्हा खूप वाढते म्हणजे ट्रॅजेडी बिकम्स अ लिटल बिट ऑफ कॉमेडी समटाइम्स, असं ज्याला आपण म्हणतो. लाईफ जे ना कम्स ॲट फर्स्ट एज अ ट्रॅजेडी आणि देन इट बिकम्स अ कॉमेडी. तर तसंच आहे की ते म्हणते की मग राग आला की बस बस खूप खूप रडते तू. हे जे विसंगतीपूर्ण वर्तन आहे म्हणजे सामाजिकतेच्या चौकटी मोडू पाहणारीच राधा आहे ना सगळ्या नीती नियमांची. अंबुजानं तर, आणि अंबुजा म्हणजे पात्र लगेच इथे येईल कारण सगळे प्रश्न आलेले आहेत. आत्ता MPSC मेन्स जी पहिलीच झाली त्याच्यामध्ये आता पुढेच काही ओळी येतात. तो रसास्वाद सुद्धा आलेला आहे. पुढे काही ओळी आहेत, तो रसास्वाद सुद्धा आलेला आहे. म्हणजे माझ्याकडे ते पेपर आहे आणि आपण ते वाचणार आहोत. आधी आपण टेक्स्ट जो आहे ते वाचूया. म्हणजे इथे जे आहे ना, अगदी योग्य वेळी टॅक्सी थांबली बाहेर. म्हणजे आता MPSCचा पेपर 2 राज्यसेवेचा पहिलाच होता म्हणून मी तो आणला. UPSCचे आपण बघणार आहोत सगळे. यावर्षी झालेला दिनांक जो काही आहे 2 मे आणि तिथे पुढील 5 उतार्यांचे रसास्वादपूर्वक विवेचन करा. आणि प्रश्न क्रमांक 1A, अगदी योग्य वेळी टॅक्सी थांबली बाहेर आणि मुलं आत आली. थोरली लेक आई करून गळ्यात पडली. धाकटी तिला थोपटत शेजारी बसली. मुलगा पायाशी. त्यांच्या रडण्याला तोंड देता देता तिचं रड पार आटलं. अंबुजानं तर इतका हलकल्लोळ केला की तिला आवरताना राधाला जरासा रागही आलाय. आणि पुढे जे वाक्य येतंय म्हणजे नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गळजप करते. अत्यंत विसंगतपूर्ण आणि तार्किक आणि अत्यंत तटस्थ सगळ्यांच्या वर्तनाचं परीक्षण करण्याची जबाबदारी राधावर जी आहे तशा प्रकारचं वर्तन आहे की नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गळजप करते. सामाजिक संकेतांच्या पलीकडचं वाक्य आहे. म्हणजे इतर कुठली सामान्य स्त्री असं म्हणू शकते का की नवरा मेलाय माझा.
मग आपल्या मनात पटकन विचार येतो, पण तिचं वडील आहे, तिचं बाप आहे, असं आपण म्हणू शकतो. राधाच्या पर्स्पेक्टिव्हनी हे वाक्य आहे, कारण राधाची सगळी पर्सनॅलिटी अगोदर एस्टॅब्लिश होती आहे. अत्यंत तार्किक असणारी, अत्यंत चिकित्सक असणारी, सगळ्या भावभावनांचं प्रामाणिकपणे निरीक्षण करणारी, त्यांचं मूल्यमापन करणारी आणि आत्तापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगामध्ये विसंगतीपूर्ण निरीक्षण करणारी, विसंगतीपूर्ण काही सगळ्या जे काही वर्तन करणारी राधा जी आहे. आणि याचा रसास्वाद कसा लिहायचा काय हे आपण टेस्टच्या वेळेला बघू, की 5 उतार्यांचे रसास्वादपूर्ण विवेचन करा. आणि रसास्वादामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, आता हे किती 10 मार्काला 1 आहे, काय शब्द जे आहेत ते आपण त्यावेळेला बघू, पण रसास्वादामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेक्स्ट ओळखणं, की त्या पहिल्या 2 वाक्यामध्येच इनडायरेक्टली आणि डायरेक्टली असं यायलाच पाहिजे की हे विधान गौरी देशपांडे यांच्या एक एक पान गळावया या लघु कादंबरीमध्ये येतं आणि हे राधाच्या तोंडचं वाक्य आहे. हे ओळखणं मॅथमॅटिकल आहे. हे ओळखणं याला लगेच एक म्हणजे तुमचा परीक्षक आहे तो आनंदी होतो की यस कॅन्डिडेट नोज द टेक्स्ट व्हेरी वेल. हे जर तुम्ही काहीतरी दुसरा शहाणपणा केला की मी गौरी देशपांडेंचं मुक्काम वाचतो, गौरी देशपांडेंचं फलाना वाचतो, विंचुर्णीचे गडे वाचतो, ह्यानं उपयोग होणार नाही. हे तुम्हाला ओळखता जेव्हा येईल ना, झोपेतून उठल्यावर सांग रे कशातलं आहे, हे मध्य लटपिटीतलं आहे, सांग रे कशातलं आहे, हे कारावासुतोनपत्र आहे, सांग रे कशातलं आहे, हे एक एक पानमधलं आहे, हे कोणाच्या तोंडचं वाक्य आहे. शाळेत आपण करायचो ना, कोण कोणास म्हणाले, तर इथं रसास्वादामधल्या पहिल्या 2 ओळींमध्ये अर्थात ते काय इतकं मॅथमॅटिकल नसतं. वरील विधान हे गौरी देशपांडे यांच्या एक एक पान गळाव्यामधल्या राधाच्या तोंडचे आहे, इतकं नाही. त्याला थोडंसं आपल्याला फ्लॉवरी करावं लागतं, थोडंसं त्याला इनडायरेक्टली सांगावं लागतं, त्याच्याविषयी काहीतरी बोलता बोलता ते सांगून टाकावं लागतं. ते कसं करायचं ते आपण बघूया. पण ओळखता येणं, आणि हे किती हे आहे की परीक्षेला प्रश्न आलेला आहे. लिटरेचर इतकं सोपं आहे की लगेच कळतं ते की अरे हे इथं विचारलंय आणि हे आज सर आपल्याला वाचून दाखवतात, इथं आहे आणि याच्याविषयी मला आता काय 50-100 जे काही शब्द आहेत ते लिहायचे. दिस इज लिटरेचर. इतकं टॅपेबल आहे की अरे हे इथं टॅप होतंय मला आणि खूप पटकन आहे. तसं इतर ऑप्शनलचं होत नाही. इतका छोटा सिलेबस लिटरेचरचा आहे की अरे मला सापडला पहिला रसास्वाद सर, नेक्स्ट मेन्स कधी आहे MPSCची. हां म्हणजे याचा अर्थ इतकं बारीक वाचायला पाहिजे का? हो इतकंच आहे, काहीच लाईन दिलेलं नाही ना. तुम्ही सोशॉलॉजी करा, तुम्ही हिस्ट्री करा, तुम्ही पॉलिटिकल सायन्स करा, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन करा, त्याच्यात भलं मोठं तुम्हाला वाचावं लागतं. आणि तरी इथं किती सोपं आहे, एवढीच पुस्तक आहेत ही. साधारणतः एक 3-4 तास तुम्ही बसलात शांतपणे की तुम्ही वाचू शकता. पहिल्या वाचनाला वेळ लागतो, दुसऱ्या वाचनाला पटपट होतं, तिसऱ्या वाचनामध्ये काही नाही, मॅथमॅटिकल प्रत्येक वेळेला मुद्दे काढत जायचे. रसास्वाद कसा लिहायचा ते आपण शिकूया पुढच्या लेक्चर्समध्ये, टेस्टच्या याच्यामध्ये. पण टॅप झालं की आनंद वाटतो, अरे हे विचारलंय आणि किती सोपं आहे मला हे ओळखायला. पण हे अवघड कधी होतं, ज्यावेळेला 19 पुस्तकं आपण वाचतो आणि मग तिथं अरे हे गौरी देशपांडेंच्या ह्याच्यातलं आहे की दुसरं कोणाच्या ह्याच्यातलं आहे, हे आत्रेंच्या ह्याच्यातलं आहे की मग ते कोणाचं आहे. मग त्या लेखकाची भाषा, त्या लेखकाची शैली, त्या लेखकांनी वापरलेली ती बोली, हे जेव्हा आपल्याला पाठ होऊन जातं, ऑर्गॅनिकली आपल्या आतमध्ये जातं, तेव्हा जे काही आहे ते आपण ते ओळखू शकतो. आणि त्याकरता टेक्स्ट वारंवार वाचणं गरजेचं आहे. काय म्हटलं बघा की म्हणजे नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गजब करते, तुटलेपण आहे, एक प्रकारचं तटस्थता आहे. राधाचं आणखी एक व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य, आणि हे सगळं रसास्वादामध्ये अपेक्षित आहे. तटस्थता, रूढ संकेत जे आहे कुटुंब व्यवस्थेचे की आई मुलगा, वडील मुलगा, नवरा बायको ह्यांच्यामधल्या आंतरसंबंधांबाबत जे रूढ सामाजिक संकेत आहेत त्याला न पटणारे, न पचणारे, रादर न पटणारे म्हणण्यापेक्षा न पचणारी अभिव्यक्ती आहे राधाची. आणि मुळातच गौरी देशपांडेंची तशी पात्र योजना आहे की ही काय इतका गहजब करते, नवरा मेलाय माझा. आत्यंतिक व्यक्तिवादी असणारं स्टेटमेंट आहे, व्यक्तिवादाची झलक आहे याच्यामध्ये. व्यक्तिवाद ज्याला आपण इंडिव्हिज्युअलिझम, की नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गहजब करते. समूह म्हणून विचार करण्याची प्रवृत्ती इथं दिसत नाही. एवढ्या माणूस हा अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या अनेक स्वभावांनी बनलेला असतो, तसंच हे राधाचे काही स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला याच्यातनं जाणवतात. म्हणजे नवरा मेलाय माझा आणि ही काय इतका गहजब करते, नेहमी हळवी बुजरी वाटणारी नीरजा, म्हणजे दुसरं पात्र येतं, अंबुजा ही मुलगी, दुसरी नीरजा ही मुलगी.
म्हणजे अत्यंत हलकल्लोळ करणारी नीरजा. आणि हे विशेषण लक्षात ठेवायचे, हलकल्लोळ करणारी नीरजा. परीक्षकाला तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये हे जाणवलं पाहिजे की ह्याला टेक्स्ट पाठ आहे. लेखकांनी वापरलेल्या शब्दांचा फील परीक्षकाला देत राहायचा, जणू काही तुमचं उत्तर हे गौरी देशपांडेंनीच लिहिलंय. म्हणजे एक एक पान गळावायाची उत्तरं गौरी देशपांडेच लिहायला आल्या होत्या. जेव्हा मी जात चोरली होतीचे उत्तरं जणू काही बाबूराव बागुलच लिहायला आले होते. जाहीरनामा कविता संग्रहावरचे प्रश्न जणू काही सुर्वेंनीच लिहिलेले आहेत, है ना. सगळ्यांच्या रंगामध्ये रंगणं आहे. सुरेश भटांचं आहे ना, रंगोनी रंगात साऱ्या रंगणं आहे. आणि नंतर स्वतःला त्यापासून तटस्थ पण ठेवणं की हे मी परीक्षेसाठी करतोय, पण त्या त्या वेळेला त्या त्या रसास्वादामध्ये त्या त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते फिलिंग क्रिएट करणं, परीक्षकाला एक आनंद देणं की अरे विद्यार्थ्याला टेक्स्ट कळलंय, तो गौरी देशपांडेंच्याच भाषेत बोलायला लागला आणि ते करता करता स्वतःचा रंग पण तो ठेवतो आहे. नेहमी हळवी बुजरी वाटणारी नीरजा त्या मानानं गप्प गप्प होती. पडली होती पांढरी फटाक पण स्वतःला राखून होती. गणेश पडला बाप्या, जे मुलगा, हे सुद्धा रसास्वादाला खूप एक्सपेक्टेड आहे. आता मी नंतर जेव्हा हे पुन्हा एकदा शिकवायला घेईन वेगळ्या पद्धतीने, परीक्षेच्या दृष्टीने आणखी डिटेलमध्ये जाईल, तेव्हा आपण खुणा करूया रसास्वादाला कुठली एक्सपेक्टेड आहेत. की गणेश पडला बाप्या त्याला रडायची मुभा नव्हती. समाजाचं की पुरुष आहे ना, मर्द को दर्द नाही होता, तुम्ही ऐकलं असेल. गणेश पडला बाप्या त्याला रडायची मुभा नव्हती. पुरुषांना रडायची सोय नव्हती किंवा पुरुषांना रडायची सोय नसते. आपण काय म्हणतो, एखादा मुलगा रडायला लागला तर सख्खे वडील किंवा घरातले पुरुष मंडळी त्याला म्हणतात काय पोरींसारखा रडतो. अत्यंत पेट्रियार्कल असणारं जे स्टेटमेंट आहे. आणि मग आता लोकांना कळायला लागलं की अरे रडलं नाही की मग हृदयविकार होतो आणि मग कार्डियक अरेस्ट येतो आणि मग काय डायरेक्ट वरतीच आहे, मग त्यापेक्षा रडून घ्या. जसजसं विज्ञान पुढं चाललंय की स्ट्रेस नावाची गोष्ट आहे, मग स्त्रियांना का कमी येतात, मग असं जे आहे की नाही नाही स्ट्रेस आहे आतल्या आतच आहे, मग रडा हसा. विज्ञान काहीतरी मग आता वैद्यकीय शास्त्र वेगळंच सांगायला लागलंय. असं की इथे की बाप्या त्याला रडायची मुभा नव्हती. हे जे निरीक्षणं आहेत गौरी देशपांडेंची, तो मधून मधून डोळे टिपल्यासारखं करी उगी अंबू उगी बेटा म्हणत होता. आत जाऊन बापाला पाहिल्यावर सगळे धसकन गप्प झाले. राधा दारातच उभी होती चौकट धरून. गणेश अंबुजांनी जाऊन पायाला हात लावला. नीरा म्हणजे नीरजा थेट जवळ गेली. चादर दूर करून तिनं बापाचा हात घट्ट धरला. हात सोडून मग तिनं तो चादरीवर ठेवला. बोटात वेडिंग रिंग तशीच होती. नर्स थोडं घुटमळून म्हणाली, निघत नाही ही सहज. म्हणत असाल तर म्हणजे काही त्याला ॲम्प्यूट करून त्याला कट करून काढून द्यायची का? 3 टिंबांमधला जो गृहीत अर्थ आहे. नीरानं आईकडे पाहिलं, तिनं मान हलवली. नर्सनं हात परत चादरीत ठेवला. मुलं मग आईजवळ येऊन तिचे दोन्ही हात धरून तिला आत आणू लागली. पण एकाएकी तिला ते अफाट भयंकर वाटलं. तो माधव नव्हता काही आता, तो नुसता एक मृतदेह होता. अत्यंतिक रॅशनल, तार्किक असणं. परत परत राधा घुमून फिरून त्या तार्किकतेवर येते. काही वेळ भावनिक होणं आणि जेव्हा मुलं तिला घेऊन जात आहेत की तिला काहीतरी आधार देऊ पटकत, तर पटकन एक ती जी इंडिव्हिज्युअल भावना आहे, व्यक्तिवादी भावना आहे की तो ही इज डेड नाऊ, तो नुसता एक मृतदेह होता. त्याच्यापाशी जाऊन तिनं काय करावी अशी अपेक्षा होती या मुलांची. समाज एका स्त्रीला काय करायला लावतो, नवरा आहे तू कथा कर काहीतरी, धाय मोकलून रड, त्याच्या छातीवर डोकं ठेवून रड, हात धरायची, मुका घ्यायची, मुलं तिला घेऊन जाणं म्हणजे स्वतःची अपत्य सुद्धा आईला पेट्रियार्कल नजरेने बघतायत, आईला पुरुषसत्ताक नजरेने बघतात की तू आई आहेस, तू बाई आहेस, तुझी ड्युटी आहे की नवरा आत्ता मेलेला आहे, तर तू आता तशीच अभिव्यक्ती करायला हवी जी 4 चौघांमध्ये बरं दिसेल. आणि ते मोडू पाहणारी राधा आहे, ते मोडू पाहणाऱ्या गौरी देशपांडे आहेत. स्त्रीला हवं तसं जगण्याची मुभा आणि मोकळीक देऊ पाहणाऱ्या गौरी देशपांडे. हे जे सगळं मी बोलतो आहे हे समजून घ्यायला पाहिजे. हे आपलं आकलन अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये तुमची काही ओरिजिनॅलिटी असेल तर ती पाहिजे. असं फार मोठ्याने म्हणून तिने हात झटकन सोडवले आणि जवळजवळ पळतच रस्ता गाठला. संत सिंगनं घाईघाईनं येऊन दार उघडलं गाडीचं आणि म्हणून ती मटकन आत बसली. नाहीतर कुठं जाणार होती कुणास ठाऊक, नाहीतर कुठं जाणार होती कुणास ठाऊक. गणेशनं येऊन विचारलं, आता काय व्यवस्था? लक्षात येतंय? सो आत्ता आपण आजचा पहिलाच दिवस आहे, आपण इथे थांबूया. म्हणजे सकाळी माझं आत्ता तुमचं
इंट्रोडक्शनचं एक अर्धा पाऊण तास झालं आहे आणि याला एक तास झालं आहे. पहिल्याच दिवशी जास्त मी बोलणार नाही, पण आजचं जे आहे की इतक्या ह्या 2 पानांमध्ये आपण हे वाचलं. उद्या आपण हे आता जास्त वाचणार. उद्या आपण 2-2.5 तास 3 तास हे वाचणार. उद्या जवळपास हे आपण 50% 70% संपवणार. आणि मग आपण एक पान गळाबाहेरचे जुने प्रश्न, नवे काही आत्ता आलेले प्रश्न गेले 1-2 वर्षातले, ह्याच्यावर डिस्कस करणार. आणि मग त्या प्रश्नांच्या आधारे एक पान गळाव्यामधून काय अपेक्षित आहे, तुम्ही नोट्स बनवणं काय अपेक्षित आहे, माझं काय काही मटेरियल तुम्हाला त्याच्यामध्ये देता येईल, ह्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. मीनवाईल आजच्या आणि उद्याच्यामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पुस्तक जे आहे हे वाचून घ्यायला पाहिजे. आणि परत मग मी उद्या त्याच्यावर काय बोलतो. उद्या शनिवार आहे, आजच क्लास सुरू झाल्यामुळे उद्या आपला क्लास असणार आहे. उद्या आपला क्लास असणार आहे. नेहमी नेक्स्ट वीकपासून सोमवार ते शुक्रवार असेल, पण आजच सुरू झाल्यामुळे उद्या सॅटर्डेला पण आपला 9 ते 11 असणार आहे. इथं आपण थांबूया. आजचं एक्सरसाइज जे आहे आपलं ते हेच आहे की तुम्ही सिलेबस लिहा आणि मी जे बोललो आहे की हे पुढचं वाचा आणि आज जे मी काही बोललो याच्या नोट्स काढा की काय म्हटलेत सर, काय पात्रांची नावं आहेत. राधा, माधव, अंबुजा, नीरजा, गणेश. राधाच्या व्यक्तिमत्वाची 5 वैशिष्ट्य, निवेदन शैलीची 5 वैशिष्ट्य, भाषेची 5 वैशिष्ट्य, राधाची स्वभाव वैशिष्ट्य. सरांनी काय काय सांगितलंय, सर कुठले मुद्दे बोलले, यातलं आपल्याला काय कळलं नाही, राधाच्या व्यक्तिमत्वाविषयी आपले पूर्वग्रह तुटतात असे कुठले प्रसंग आहेत. एवढंच आपण आज सुरू हे करतोय. जास्त याच्यात जात नाही. पण उद्यापासून माझे लेक्चर जे आहे त्याचं ड्युरेशन वाढत जाईल आणि आपण हे तसं पुढे जाणार आहोत. मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे सुरुवातीचे 7-8 दिवस हे सगळे लेक्चर्स ओपन राहणार आहेत आणि मग उद्यापासून आणि किंवा सोमवारपासून आपण प्रश्नांच्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करणार आहोत. मग त्याच्या नोट्स काही बनवणार आहोत. लक्षात येत आहे. पुढच्या 4.5 ते 5 महिन्यांमध्ये दोन्ही जी आपले जे पेपर 1 पेपर 2 आपण व्यवस्थित संपवणार आहोत. ठीक आहे. आत्ता आपण इथं थांबूया. धन्यवाद.